आत्मीय बंधू आणि भगिनींनो, मी माझ्या ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले शब्दसुमनाने स्वागत करत आहे. मी आज एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. ब्रेकिंग न्यूज आहे, कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 6 मोठे धडाकेबाज निर्णय शासनाकडून घेण्यात आले आहेत. त्या सर्व 6ही शासन निर्णयाचे सविस्तर स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहेत. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. अत्यंत महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया. आजची मोठी बातमी, राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 2 जानेवारी 2026 रोजी 6 शासन निर्णय निर्गमित करण्यात आले. त्या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊ. राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. एक, दिव्यांग विभागामार्फत शासन निर्णय. दिव्यांग विशेष शाळा आणि कार्यशाळा चालवणाऱ्या संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द झाल्याने किंवा पट निर्धारण नंतर विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे किंवा आढळून आल्यामुळे अथवा इतर कारणास्तव अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यासाठी कागदपत्राची सूची निश्चित करण्याबाबत. 2, गृह विभागामार्फत शासन निर्णय. पोलीस वसाहतीत घरे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना मालकीच्या स्वरूपात देता येईल काय, याचा धोरणात्मक निर्णय घेण्याकरता सर्व कायदेशीर, तांत्रिक अथवा आर्थिक बाबी तपासण्याकरिता अभ्यास समिती गठीत करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फतचा शासन निर्णय. क्रमांक 3, जिल्हा परिषद आस्थापनेवर कार्यरत असलेल्या शाळांमध्ये पायाभूत पदांची म्हणजे प्राथमिक संख्या निश्चित करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्याचबरोबर 4था शासन निर्णय पुढील प्रमाणे निर्गमित करण्यात आला. महसूल व वन विभागाकरिता शासन निर्णय पुढील प्रमाणे निर्गमित करण्यात आला. महसूल व वन विभागात गट ब अराजपत्रित, गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने सुधारित कार्यपद्धती तसेच मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या. 6, उद्योग, ऊर्जा आणि कामगार व खनिज विभागातर्फे घेण्यात आलेला शासन निर्णय. राज्य सेवा परीक्षा 2021 नुसार शिफारस पात्र ठरलेल्या एकत्रित परीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमात 1-9 अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करून उद्योग उपसंचालक, तांत्रिक गट अ या संवर्गातील अधिकाऱ्यांची नियमित पदस्थापना देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. त्याचबरोबर कृषी विभाग व पदुम विभागामार्फत एक निर्णय निर्गमित करण्यात आला. सहाय्यक मत्स्य विभाग विकास अधिकारी गट क तांत्रिक विभाग संवर्गातून मत्स्य व्यवसाय अधिकारी व तत्सम गट ब तांत्रिक या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. असे 5 शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. वरील सर्व 6ही शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे ही पांढरी लिंक दिली आहे, ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. तेथून आपण त्याची PDF घेऊन वाचू शकता. करिता ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.